पुण्यातल्या मंतरवाडीमध्ये कोयता टोळीचा राडा आहे। कोयतानं गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। कोयता गँगनं गाड्या पेटवलेल्या आहेत। अनेक दुचाकी जाऊन खाक झाल्यात। पुण्यात कोयता गँगची दहशत कधी संपणार असा सवाल आता या प्रकरणी उपस्थित केला जातोय। पुण्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा कालच सभागृहामध्ये जयंत पाटील यांनी उपस्थित केलेला होता प्रश्नोत्तरामध्ये, आणि आज या सगळ्या प्रकरणी घडामोडी घडताना दिसतायत। पुण्यातल्या मंतरवाडीत कोयता टोळीचा राडा, कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा पुण्यात। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, पुण्यात कोयता गँगची दहशत दिसते, गाड्यांची तोडफोड होते, जाळल्या जातात, त्यावर चर्चा होते, प्रतिक्रिया उमटतात, कारवाई थातुरमातुर केली जाते, पण त्यानंतर पुन्हा अशा घटना वारंवार घडतात। पुण्यात नेमकं काय चाललंय? एकतर कायदा सुव्यवस्थेचा धाक उरलाय की नाही, की कुठंतरी ठोस या सगळ्या संदर्भात कारवाई होण्यात कमतरता आढळतीये? काय नेमकं घडतंय पुण्यात? मला खरं तर दोन घटना ज्या आहेत ते पुण्याजवळील मंतरवाडी चौक या ठिकाणी घडलेल्या आहेत। पहिली जी घटना आहे, आशुतोष कदम नावाचा जो आरोपी आहे, त्याच्या प्रेयसी सोबत त्याचं भांडण झालं होतं आणि या भांडणाच्या रागातून प्रेयसी राहत असलेल्या सोसायटीमध्ये हा कदम गेला आणि त्या ठिकाणी प्रेयसीची जी गाडी पार्क केली होती ती गाडी सर्वप्रथम या आरोपीने पेटवली आणि या सगळ्या जाळपोळीमध्ये अनेक गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी पेटलेल्या आहेत। आणि दुसरी घटना आपण जर पाहिली तर कोयता टोळीची आहे, हातामध्ये कोयते घेऊन शिवीगाळ करत राडा घालण्याची ही घटना आहे। खरं तर ही सुद्धा घटना जी आहे ती पुण्यातील फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मंतरवाडी याच ठिकाणची आहे। खरं तर आपण पाहिलं की कालच याबाबत सगळ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता। शहरामध्ये आपण पाहिलं की पुणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अशा स्वरूपाच्या घटना घडत आहेत। हातामध्ये कोयते घेऊन लक्ष केलं जात आहेत, वाहनं तोडफोड केली जात आहेत, जाळपोळ केली जात आहेत। खरं तर धनकवडीमध्ये सुद्धा रात्री थेट पोलीस स्टेशनमध्ये घुसून तोडफोड केल्याचा प्रकार समोर येत आहे। एकंदरीत आपण पाहिलं की शहराची कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत गंभीर झाली म्हणावं लागेल, कारण वेगवेगळ्या घटना ज्या आहेत त्या शहरामध्ये घडत आहेत। खरं तर पोलिसांना वेगळी ऍक्शन घेण्याची गरज आहे। कठोर पावलं जी आहेत ती पोलिसांनी उचलणं आवश्यक आहे। हातूरमातूर कारवाई केल्यानंतर हे सगळे जे आरोपी आहेत कोयता टोळीचे ते बाहेर सुटून येतात, पुन्हा अशा स्वरूपाचे गुन्हे ते करत असतात, परंतु पोलिसांनी त्यांच्यावरती कठोर कलम जे आहेत किंवा कायद्यामध्ये बदल करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी जी आहे ती नागरिक करताना दिसत आहेत। लागली चंद्रशेखर, तुम्ही ज्या बातमीचा उल्लेख केला ती बातमी आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूया आणि त्यावर तुमची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची आहे। प्रेयसी सोबत भांडण झालं म्हणून प्रेयसीचं वाहन हे पेटवून देण्यात आलेलं आहे। पुण्याजवळच्या गणेश नगर मधला हा सगळा प्रकार आहे। आरोपीला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। आशुतोष कदम, त्याच्या मैत्रिणीचं काल भांडण झालं आणि या रागातूनच हे कृत्य हे करण्यात आलेलं होतं। चंद्रशेखर, या सगळ्या प्रकरणी एकीकडे आपण पाहतोय गाड्या तोडफोड केल्या जात आहेत, जाळपोळ केली जाते गाड्यांची, दुसरीकडे मात्र या सगळ्या प्रकरणी आता मात्र प्रियकर आणि प्रियसीच्या भांडणातून मैत्रिणीच्या गाडीसहच तिला पेटवून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय। काय घडतंय या सगळ्या प्रकरणी? या सगळ्यावर आरोपीला आता पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे, पण या सगळ्या प्रकरणी कुठंतरी ठोस पावलं उचलणं हे नितांत गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न होत आहेत का? काय या सगळ्याविषयी अपडेट? आशुतोष कदम हा जो आरोपी आहे पुण्यातील भेकराई नगर परिसरामध्ये राहायला आहे आणि काल रात्रीच्या सुमारास त्या आरोपीचं आणि त्याच्या प्रेयसीचं काल भांडण झालं आणि या सगळ्या रागातून या कदम याने हे सगळं कृत्य केलेलं आहे। हातामध्ये पेट्रोल आणून जी प्रेयसी ज्या सोसायटीत राहायला होती त्या सोसायटीतील गाड्या पेटवलेल्या आहेत। खरं तर या दोन्ही घटना खूपच गंभीर आहेत। पोलिसांनी कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे, परंतु पोलीस जे आहेत ही सगळी माहिती पत्रकारांना कोण देतं याचा शोध घेण्यामध्ये धन्यता मानत आहेत। खरं तर अशा स्वरूपाच्या ज्या घटना होतात, कोयता टोळी तोडफोड करते, याच्यावरती अंकुश न ठेवता या सगळ्या घटना पत्रकारापर्यंत पोहोचतात कसा, या सगळ्यावरती तपास आता पोलीस करताना दिसत आहेत। ज्या पद्धतीनं लोकशाहीने ही बातमी ब्रेक केली त्यानंतर खडबडून झालेलं पोलीस प्रशासन लोकशाहीपर्यंत ही बातमी कुणी पोहोचवली ह्या सगळ्या घटनेचा शोध आता पोलीस घेत आहेत, परंतु ह्या घटना होऊ नये यासाठी काही खबरदारी घेतली पाहिजे का, यात मात्र ते धन्यता मानत नाहीत। लागली
तपास घटनेचा व्हायला हवा, घटना कशी पसरली याचा व्हायला नको. आणि या दृष्टिकोनातून खरं तर आता पोलिसांनी या सगळ्यावर पावलं उचलणं गरजेचं आहे. आपलं कामच आहे जे घडतंय ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना सावध करणं. चंद्रशेखर तुर्तास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.